द्विमितीय आकृती, कारण याला फक्त लांबी रुंदी आहे, उंची आहे का नाही। आता याच्यापासून याला घडणी कशी तयार होते किंवा घडण, या घडण पासून आपण काय करूया, आकृती तयार करूया। आता बघा याचे सगळे पृष्ठभाग कसे आहेत रे, समान, म्हणजे सगळे चौरसाकार आहेत का। आता किती आहेत मोजा बरं, 1 2 3 4 5 6। आता या घडण पासून आपण काय करूया, एक छानसा बॉक्स बनवूया आणि त्याला घन कसा तयार होतो आपण बघूया। बघा 1 2 3 यो 4 यो 5 ना यो झाला 6, झालं का नाही। आपला काय तयार झाला, घन। काय तयार झाला, घन। मग मला सांगा घनाला पृष्ठभाग किती असतात, 6। घनाला पृष्ठभाग 6, 1 2 3 4 5 6। घनाला कोपरे किती असतात रे, 8, 1 2 3 4 5 6 7। आणि घनाला कडा किती असतात, 12, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। आता तुम्हाला हे याच्यापासून तयार झाला घन, काय तयार झाला, घन। राज हा घन पकडतो, ओके नीट पकड। हा आता इथं बघा इष्टिका चिती तयार कशी होते, इष्टिका चितीला सर्वच आकार समान मापाचे असावे असं काही नाही, समोरासमोरल्या ज्या बाजू आहेत त्या समान असल्या पाहिजे। बघा 1 2 3 4 5 6। आता याच्यापासून आपण काय तयार करूया, इष्टिका चिती। ही त्याचा द्विमितीय आकार आहे। आता याला लांबी रुंदी आणि उंची पण आपण आणूया। बघा हा बी आहे, हा इथं सी घेतला, हा डी, हा ई, हा इथं असा आणि हा बॉक्स। झाली का आपली इष्टिका चिती तयार, झाली ना। आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसे असतात की या बाजूला याच्या समोर कोणती बाजू येईल ते पण तुम्हाला मी 1 मिनिटात शिकवतो। हे बघा अशी आकृती दिलेली असते आणि आता आपण काय करूया, त्याला नाव देऊया। बघा याला आपण म्हणूया ए, काय म्हणायचं, ए, हा बी आणि हा सी। मग आपण जर याला फोल्ड केलं तर एच्या समोर काय येईल रे, सी। व्हेरी गुड। आता बघा इथं हा ई आहे, ईच्या समोर काय येईल सांगा, बघा ई आणि ईच्या समोर काय आला, डी। आणि हा बी च्या समोर काय येईल रे, डी। समोरासमोरल्या बाजू आल्या का नाही, समोरासमोरल्या बाजू सारख्या असतात आणि याच्यापासून काय तयार झाली, इष्टिका चिती, बॉक्स तयार झाला का नाही। हा कोणाकोणाला इष्टिका चिती समजली, घडणी समजली, ओके। परीक्षेमध्ये प्रश्न कसा असतो बघा, याच्या समोर कधी पण हे येईल, हे चौघं तर समोरासमोर येतील ना रे, पण हे सोपं असते, सी च्या समोर ये, किंवा याला असे नंबर पण दिलेले असतात 1 2 3 4 5 6 आणि कोणाच्या समोर काय येईल ते शिकवलेलं सांगितलेलं असतं। आता इथं पण एक बघूया, याला पण आपण नंबर देऊया। बघा आता याला ABCD लिहूया आपण, नाही ABCD लिहिली ना रे, याला आपण काय करायचं, 1 2 लिहूया, 1 2 3 4 5 6। आता मला उत्तर द्या, आपण जर याचा बॉक्स केला तर 1 च्या समोर काय येईल, 6 येईल, काय येईल 6। कारण बघा हे 4 तर एका समोर 1 येणार बरोबर, पण हे काय येणार, याच्या समोर येणार, 1 च्या समोर काय येणार, 6। व्हेरी गुड। आणि 2 च्या समोर 1 आणि 1 येते आणि 3 च्या समोर 5। हे बघा आता आपण गंमत करूया, बघा 2, आता याला आपण बॉक्स केला हो का नाही रे। बघा 2 च्या समोर काय आला, 4 आणि इकडं 3 च्या समोर काय आला, 5 आणि इकडं बघा हा 1 आहे आणि हा 6 आहे, 1 च्या समोर काय आला, 6 आणि काय तयार झाला आपला घन, काय तयार झाला, घन। आणि पेंटोमिनो कसा असतो की पेंटोमिनोला असे 5च समान भाग असतात, 1 2 3 4 5 आणि या 5 पासून जर असे जोडले आणि त्याला एक असा केला आणि असा जो बॉक्स तयार होतो 5 समान आकाराचा, त्याला म्हणायचं पेंटोमिनो। काय म्हणायचं, पेंटोमिनो। पेंटोमिनो समजला, कुठं आहे पेंटोमिनो, हा बघा असा बॉक्स असतो ना, त्याच्यामध्ये 5 समान भाग असतात। किती भाग असतात, 5। हे बघा तुमच्या पुस्तकात पण इथं आहे पेंटोमिनो आहे का,
अशा प्रकारे तुम्ही पण घरी काय करायचे, वेगवेगळ्या आकृत्यांपासून असे घन इष्टिका चिती बनवायचे. समजलं? ओके, ठेवा आता.